एकदा नर्मदेची परिक्रमा झाली की पुन्हा पुन्हा मैयाकडे यावीसे वाटते. एखाद्या चांगल्या आवडलेल्या ठिकाणी साधना आणि सेवा करावीशी वाटते. कोणत्या स्थळी राहावे, ठिकाण कसे निवडावे, अनेक ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी प्राधान्य द्यावे या भाषा प्रश्नामुळे द्विधा मनस्थिती होते. असेच एक महात्मा पुढे कुठे स्थायी व्हावे या दृष्टिकोनातून भ्रमण करीत होते. बरेच फिरले, विचार पक्का होत नव्हता. अशाच एका ठिकाणी आले असता त्यांना ताप आला. गावकऱ्यांनी आग्रह करून त्यांना थांबवून घेतले, सेवा केली. कडबडीत बरे झाले. आता आपल्या आवडत्या कामाला निघण्याचा बेत जाहीर केला. निघायचा दिवस उजाडला आणि काय योगायोग, महात्मा पुन्हा आजारी पडले. पुन्हा गावकऱ्यांचा आग्रह, सेवा. आता मात्र एक दिवस ठरवून प्रस्थान ठेवायचे ठरले. तो दिवस उद्यावर आला आणि काय आश्चर्य, म्हणता अधिक आजारी पडले. संकेत मिळाला. महात्मा त्याच गावी स्थायिक झाले. अन्य नद्यांची नावे नर्मदेला दिली गेलीत. कोणकोणती? शोण, महानदी, यमुना, मंदाकिनी या नावांच्या नद्या आहेत. तरीही नर्मदेला ही नावे दिली आहेत. शोण नदी तर त्याच ठिकाणी मेकल पर्वतावर उगम पाहून पूर्व वाहिनी आहे. पुढे ती गंगेला मिळते. तरीही मैयाचे एक नाव शोण असे आहे. कवाटवरून कडीपाणीकडे जाण्याच्या रस्त्यावर कवाटपासून 5.5 किमी अंतरावर डावीकडे एक फाटा लागतो. ज्यांना कडीपाणी हाफेश्वरला जायचे नाही अशांनी या फाट्यावरून उमठी गाठून पुढे बख्तगडला जावे. असा कट मारला तर कडीपाणी, हाफेश्वर नव्याने बसवलेली गावे तुम्हाला पाहाव्यास मिळणार नाहीत. कडीपाणीला एक नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे. हाफेश्वर महादेवाचे जे मंदिर धरणाच्या पाण्यात गेले आहे त्याची प्रतिकृती शासनाने नव्याने बांधली आहे. त्या हाफेश्वर महादेवाचे मंदिर पाहाव्यास मिळणार नाही. म्हणून हा शॉर्टकट करावा. हाफेश्वरला जरूर जावे. हा शॉर्टकट कट करावा. हाफेश्वरला जावे. मूळ हाफेश्वर मंदिर धरणाच्या पाण्यात गेले आहे. त्याची पण एक प्रतिकृती नव्याने उभारली आहे. शासनाने या बाबतीत लोकांच्या भावना जपण्याचा प्रयत्न केला आहे. इथे गाभाऱ्याबाहेर 2 गोष्टी लक्ष वेधून घेतात. एक मोठी पिंड गाभाऱ्याबाहेर ठेवली आहे. ती पिंड स्थापन करण्यासाठी आणली होती. तथापि पिंडीच्या आकाराच्या प्रमाणात गाभारा नसल्याने दुसरी पिंड गाभाऱ्यात स्थापन करण्यात आली. 2. दुसऱ्या एका पिंडीवर वडाचे झाड आहे. माती अजिबात नाही. पिंडीवर सतत धार असते. त्यातून त्या वडाचे भरण पोषण होते. वड अगदी टवटवीत आहे. परिक्रमा खंडित करावी का एकसंध? एकसंध परिक्रमा करणे अधिक श्रेयस्कर. सलग 4-4.5 महिने मैयासोबत असते. सहनशक्ती अधिक वाढते, अधिक चांगले फळ मिळते. तथापि एक संघ परिक्रमा करता येत नसल्यास खंडित का होईना परिक्रमा जरूर करावी. नर्मदाकाठचे सौंदर्य. मैया किनारी निसर्ग समृद्ध आहे, सुंदर आहे. नद्या, वने, शेती, झाडे सुंदरतेचे दर्शन घडवतात. इथला माणूस आतून अतिसुंदर आहे. सौंदर्य त्यात आहे. कडीपाणी ते हाफेश्वर व परत असा प्रवास करताना एक बैलाचा तांडा सरदार सरोवरकडे जाताना दिसला. बैल महाराष्ट्रात विक्रीसाठी नेले जातात, कारण तिकडे चांगली किंमत मिळते असे कळले. बैलाचा तांडा लक्ष वेधून घेणारा होता. नर्मदा किनाऱ्यावरच्या या बैलांची काही विशिष्ट नजरेत भरणारी आहेत. पांढऱ्या रंगाचे, माथ्यावर काळपट झाक, देखणे उंच प्रमाणामध्ये, त्यामुळे ती मागतात. बैलांच्या सौंदर्य स्पर्धेत मैयाकाठचे बैल प्रथम क्रमांकावर पटकावणार यात शंका नाही. इथलं सौंदर्य बाजारात विकण्यासाठी जात असल्याचं पाहून किंचित वाईट वाटलं. तुम्ही अभियंता आहात म्हणून धरण बांधण्याविषयी तुमचे मत अनुकूल आहे का? एक स्थापत्य अभियंता म्हणून माझे हे महत्त्वाचे मत मांडवित आहे. धरणात अभावी दरवर्षी नद्यांचे पाणी वाया जाते, सोबत गाळाही धरतो. धरणे बांधले तर पाण्याचा गाळ अडवले जाईल. एका वेळी धरणातील गाळ साचल्यानंतर त्यावर शेती करता येईल, अथवा तो गाळ मानवी प्रयत्नांना काढून इतरत्र वापरणं शक्य आहे. मात्र समुद्रातील गाळ पुन्हा परत आणणे जवळपास अशक्य आहे. आज पाण्याचा, धान्य अथवा वीज एवढाच विचार केला जात आहे. उद्या नव्हे तर आजच मातीचाही विचार करावा असे मला प्रामाणिकपणे वाटते. बखतगड म्हणजे मध्य प्रदेशाचे प्रवेशद्वार. अत्यंत दुर्गम, गरीब, अशिक्षित वस्ती. दर मंगळवारी इथे बाजार भरतो. दूरवरून लोक इथे पुढच्या 7 दिवसांच्या आपल्या गरजा भागवण्यासाठी बाजारात येतात. आता बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत, विशेषतः वाहतुकीच्या. त्यामुळे जनजीवन बरेच सुधारले आहे. बाजारात अत्यंत मर्यादित वस्तू विक्रीसाठी आलेल्या दिसल्या. कपडे, लत्ते, मसाल्याचे सामान, चपला, वाहन, फरसाण, भाजी. आदिवासी लोक आपल्या परसात टोमॅटो, वालाच्या शेंगा लावतात, त्याच विक्रीस आणतात. लसूण केवळ 10 रुपये किलो, अन्य भाज्या 3 ते 5 रुपये किलो. जाताना गरजेच्या वस्तू घेऊन जातात. बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे 10 ते 15 वयोगटातील सजून आलेल्या मुले नव्हतीच. मुलींची संख्या मात्र डोळ्यात भरण्यायोग्य. अंगावर दागिने, वजनदार गळामाळ, वेणी, तोडे. कपड्याच्या बाबतीत पोलका, परकर, ओढणी. गंमत म्हणजे ओढणी छातीवर न घेता ती हातावर वगळण्याची विशिष्ट अशी शैली. जुन्या जमान्यातल्या मधुमती आठवला. वैजंतीमाला एका परागंदा आदिवासी राजाची कन्या. तिचा शृंगार, तिची चाल इथे अजूनही पाहायला मिळते. एका गोष्टीची जरूर वाईट वाटते. कुपोषण. सरकारी प्रयत्न जारी आहेत. लवकरच चांगले चित्र दिसावे, कारण मैयाला अडवून सुफलाम भरायचे आहे. शुभेच्छा देणे आपल्या हातात आहे. नर्मदेचे एक नाव विपाशा
आहे. त्याची उत्पत्ती काय? माया, मोह यासारख्या अनेक पाशांनी बांधल्या गेलेल्या लोकांना मैया मुक्त करते, म्हणून तिला विपाशा म्हणून संबोधतात. हिंद भूमीची कटीमेखला. कवी म्हणते, कालिदासाचा असो, वाल्मिकीचा व अटलजींचा सूर एकच. भारत हा जमिनीचा तुकडा नाही, तो जिता जागता राष्ट्रपुरुष आहे. हिमालय याचं मस्तक, गौरीशंकर यांची शिखा, काश्मीर याचा मुकुट, पंजाब बंगाल हे 2 विशाल स्कंद आहेत. विंध्यांचल कटी अंबर आहे, नर्मदा कटी मेखला आहे, कंचे कडदोरा. पूर्व आणि पश्चिम घाट तट त्याच्या 2 विशाल जांगा आहेत. कन्याकुमारी त्याचे चरण आहेत. तिन्ही सागर त्याचे चरणभूत आहेत. वर्षा ऋतूचे काळे मेघ त्याचे केशकलाप आहेत. चंद्र आणि सूर्य त्याची आरती उतरतात, त्याला ओवाळतात. ही वंदनीय भूमी आहे, ही अनंतनीय भूमी आहे. ती तर्पणाची तृप्ततेची भूमी आहे, ही अर्पणाची दातृत्वाची भूमी आहे. हिचा कंकर शंकर आहे, हिचा बिंदू बिंदू गंगाजल आहे. आम्ही जगू तर हिच्यासाठी, मरू तर हिच्यासाठी. अटलजींनी नर्मदा मैयाला भारत या राष्ट्रपुरुषाची कटीमेखला कडदोरा म्हटलं आहे. मैया तटावर कोणती मोठी प्रसिद्ध शहरे आहेत? दक्षिण तटावर दिंडोरी, महाराजपूर, होशंगाबाद, ओंकारेश्वर, बडवानी म्हणजे राजघाट, अंकलेश्वर आहेत. तर उत्तर तटावर भरूच, गरुडेश्वर, महेश्वर, नेमावर, जबलपूर, मंडला इत्यादी. रावणाची हार. मैयाच्या पात्रात सर्वांनी स्नान केली, तटावर तप केले, देवासु दैत्य अपवाद नाही. महेश्वतीचा हैवंशीय शूरवीर राजा कार्तवीर्य सहस्रार्जुन एकदा आपल्या राण्यांसह नर्मदेत जलक्रीडा करीत असताना लंकाधिपती रावण येथे आला. नर्मदा पूजन करून सहस्रावधी राक्षसांसह नर्मदेच्या पात्रात स्नान करण्यास उतरला. त्यामुळे पाणी ढवळले, गडूळ झाले. सहस्रार्जुन कार्तिवीर्याला साहजिक राग आला. त्याने आपल्या सहस्त्रबाहूंनी मैयाचा प्रवाह रोखून धरला. रावणाच्या लक्षात येताच तो क्षुब्ध झाला. त्याने कार्तिवीर्याला युद्धासाठी ललकारले. नर्मदा तटी झालेल्या या घनघोर युद्धात रावणाचा पराभव झाला. पराभवाचे शल्य उरी घेऊन तो लंकेला परतला. भगवान परशुरामांनी त्याच कार्तिवीर्य सहस्रार्जुनाचे 1000 बाहू कापले असेही पुराणात नमूद आहे. हा परशुरामांच्या आई वडिलांचा म्हणजे जमदग्नी रेणुका यांचा आश्रम देवगाव येथे म्हणजे बुडनेर नदीच्या संगमावर आहे. अतिशय रमणीय स्थान आहे. रामायण काळातील किती लोकांचे घाट मैया किनारी आहेत. जनक राजा अनघोरा येथे जनक घाट, रामघाट, रामेश्वर तिथे, रामपाल घाट रामपुरा येथे, हनुमंतेश्वर, जांबुवंत पोईच्या चांदोदजवळ, नलनील नलेश्वर नरखेडीजवळ, मेघनाथ तीर्थ कोटेश्वरजवळ, सीता वाटिका तीर्थ सीतारपटन, लक्ष्मणेश्वर तीर्थ, वाल्मिकेश्वर तीर्थ, अक्रूरेश्वर तीर्थ कुंभकर्णाचा मुलगा, सुग्रीव वानरेश्वर तीर्थ. नर्मदा प्रकल्प. आज नर्मदा प्रकल्प म्हटले की अगोदर आठवण येते मेधा पाटकर यांची. त्यांची तळमळ आणि अखंड परिश्रमामुळे लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. एखाद्या देवतेचा मान त्यांच्या प्रति आदर दर्शवून खालच्या तपशिलाची नोंद करण्यात येत आहे. संत माता कृष्णमाई या गाण्याच्या नद्यांच्या वाया जाणाऱ्या पाण्यात काय करावे स्पष्ट सांगितले आहे. कोडीनं वाळवून नेई राणी ही खंत त्यात मांडलेली आहे. 1000 वर्षापासून केवळ पाणीच वाया जात नाही तर तिचा पुरात प्रचंड विनाश होत असतो. मैयाच्या बाबत काही वेळा महापुराचे संकट आले असलेही मात्र इतर नद्यांच्या मानाने काहीच कमीच म्हणावे लागेल. सतलज नदीवर जेव्हा भाकरा आणि नांगरणी धरणे झाले त्याच वेळी मैयाचा विचार व्हायच पाहिजे होता. असो, उशिराने का होईना आता नर्मदा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. 2 महाकाय धरणे, 30 मोठाली धरणे, 135 मध्यम आणि सुमारे 3000 छोटी धरणे म्हणजे नर्मदा प्रकल्प होय. मैया आणि 999 उपनद्या अशा 1000 नद्यांचा हा एकत्र प्रकल्प. या प्रकल्पाच्या अंतर्गत केवळ धरणे बांधणे, पुनर्वसन, शेती एवढेच विषय येत नाहीत तर सर्वांगीण विकास, रस्ते, शाळा, दवाखाने, नवीन वृक्षांची लागवड, जंगली पशुविकास म्हणजे जीवनाच्या सर्व विषयाला हात घालावा लागतो. तो तसा पाहायला मिळतो आहे. हा प्रकल्प झाल्यामुळे ज्यांना त्याग करावा लागला त्यांच्या प्रति आदर व्यक्त करून थांबतो. मोठी धरणे बांधणे ही देशाची गरज आहे का? पाण्याचा थेंब थेंब वापरणे ही काळाची गरज ठरू पाहते आहे. भविष्यात पाणी हेच युद्धाचे कारण ठरणार आहे. छोटी धरणे बांधून उद्देश साध्य होतो. त्यामुळे मोठ्या धरणांची आवश्यकता राहणार नाही. देवाचे दर्शन, लघवी बंद, रात्रभर जागरण, रात्रकाळ वाढलेला अशा वेळी त्वरित डॉक्टर गाठणे हा पर्याय होता. त्यासाठी 15 किमी वर निसरपूरच्या डॉक्टर कनोजी यांच्याकडे धाव घेण्याचा सल्ला मिळाला. पायी जाणे शक्य नाही, बस प्रवास करण्याचा दुसरा सल्ला मिळाला. 9:30च्या सुमारास निसरपूर आलं. बसमधून उतरल्यावर पुन्हा प्रयत्न करूनही लघवी होत नव्हती. अजून 1 किलोमीटर दूर होतं डॉक्टर कनोजिया. तेवढं चालणे अशक्य वाटू लागले. एवढ्यात श्री राजेश पाटीदार आले. त्यांनी लगेच स्वतःच्या मोटारसायकलवरून डॉक्टरांकडे सोडले. अजून दवाखान्यात कोणी आलेलं नाही, नर्स नाही, कंपाऊंडर नाही. डॉक्टरांनी तपासले, नळी घालून लघवी काढली, जरा आराम वाटला. सध्या घेत असलेल्या औषधांची माहिती दिली.
त्यांनी शेजारीच असलेल्या रथाच्या घरी नेले. नाश्ता दिला, गोळ्या घेतल्या. मी मधुमेही, रक्तदाबाचा रोगी. आराम करण्यास सांगून डॉक्टर आपल्या कामाला लागले. माझे सहकारी पायी चालत 12-12:30च्या सुमारास झाले. भेटून कोटेश्वरला गेले. 24 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली मी राहू इच्छितो असे सांगितल्यावर डॉक्टरांनी घरीच राहण्यास सांगितले. स्नान, मैयापूजन, डॉक्टरांसोबत भोजन केले, विश्रांती घेतली. संध्याकाळी डॉक्टरांनी गाडी काढली. कोटेश्वर दर्शन झाले. बस आल्यावर डॉक्टरांनी स्वहस्ते स्वयंपाक करून जेवू घातले. परिक्रमा खंडित करायची आहे असे वाटत असता पायी परिक्रमा पूर्ण झाली असे कळवले. मैयाने देवदर्शन. डॉक्टर कनजी यांच्या रूपात. नर्मदेला यमुनाही म्हणतात ते कसे? शहराजवळ वाहणारे मैयाचे पाणी कालिंगीप्रमाणे निळसर असते, म्हणून यमुना हेही नाव आहे. चापेकर. 22 जून 1897 पुण्यात चापेकर बंधूंनी रॅडचा वध केला. पुढचा इतिहास ज्ञात आहे. हुतात्मा दामोदर चापेकरांच्या वडिलांच्या पिढीतील काही चापेकर इकडे मध्य प्रदेशात आल्याचे कळते. त्यांच्यापैकी हे एक कुटुंब असावे का असा प्रश्न मनात आला. काही नावे इतकी पवित्र आहे की त्या नावांची अन्य कोणी व्यक्ती भेटली की मूळ नावाने ज्ञात असलेला इतिहास त्वरित मनात जागृत होतो. चापेकर नाव ऐकताही तसेच झाले. त्यांचे वंशज नर्मदा तीरी राहतात. निलकंठेश्वर महादेव, हरिहरेश्वर महादेव अशा जोड मंदिरात मागे नर्मदा मैयाचे मंदिर चापेकरांनी स्थापन केले. ते चिखलदा या गावी. समोर राजघाटचे दत्त मंदिर दिसते. राजघाट ते चिखलदा या शहरांना जोडणारा पूल दिसतो. अशा ठिकाणी हे चापेकर कुटुंब राहत आहे. 1970 साली नर्मदेला महापूर आला होता. त्यावेळी प्रचंड नुकसान झाले. सर्वच पुरात वाहून गेले. सध्याचे चापेकर यांनी सहखर्चाने मंदिर उभारले, घर बांधले, तर सध्या 3री-4थी पिढी वास्तव्यास आहे. महेश्वर धरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. चापेकर बंधूंना आता मैयात तट सोडावा लागला. धरणाच्या पाण्यात चापेकरांचा वाडा, मैयात मंदिर तसेच जुना पूल जाणार आहे. नवा पूल, नवीन वसाहत उभी आहे. नव्या पुलावरून वाहतूक सुरू आहे. मात्र मैयाचा किनारा चिखलदवासियांना सोडवत नाही. चापेकर त्यातील एक. शेवटच्या दिवसापर्यंत पाणी येतो तिथे राहावं वाटतं अशा भावना श्रीमती चापेकर यांनी बोलून दाखवल्या. नर्मदेला चित्रोत्पला म्हटलं जातं. त्याचं कारण काय? चित्रविचित्र, आश्चर्य, उत्पल, कमल, अनेक रंगाच्या लतापुष्पांनी नर्मदा सदैव अलंकृत असते. त्यामुळे तिला चित्रोत्पला म्हटले आहे. देवदूत. उज्जैनला मोठे घर, घरी संपत्ती, शेवती, 2 मुले, कर्तमगार, कमावती. डॉक्टर MD उज्जैनमध्ये व्यवसाय करतो म्हणून ठरवले असते तर काही बिघडले नसते. अर्थात ते ठरले असते 100पैकी 1. डॉक्टरांनी 25-26 वर्षे शासनाच्या नोकरीत रुग्णसेवा केली, ती निसरपूरमध्ये. आता आयुष्याचे उत्तरार्धात उज्जैनला सुखाने राहा असे मुलं नातेवाईक म्हणत असताना डॉक्टर निसरपूर सोडत नाहीत. हा मोह नाही तर आहे बांधिलकी. आज डॉक्टरचं वय आहे 65 वर्षे. निवृत्त होऊन त्यांना 7 वर्ष झाली. दुर्दैवाने त्यांच्या संसार रथाचे चाक मागच्या वर्षी मोडले. ते आता एकटेच आहेत. माझ्यावर उपचार केलेत, पैसे घेतले नाही. तेवढ्यासाठी त्यांना मी मोठेपणी देऊ इच्छित नाही. त्यांचे जे दर्शन कोटेश्वरला गेल्यावर झाले त्यांनी मला लिहायला उद्युक्त केले. कोटेश्वर इथे एक सुंदर मोठा आश्रम आहे. तेथील श्री कमलदासजी महंत म्हणजे एक आदरणीय व्यक्तिमत्व. साधू संन्यासी यांचे हक्कांचे घर. डॉक्टर इथे नेहमी येतात. जे साधू संन्यासी परिक्रमावासी येतात त्यांची ते विनामूल्य सेवा करतात, औषध पाणी देतात, अन्य 2 आश्रमात अशीच सेवा देतात. या देवदत्ताचं नाव आहे डॉक्टर RS कनोजिया, MD, निवृत्त शासकीय वैद्यकीय अधिकारी. नर्मदेचे विदिशा असं नाव आहे का? होय. नर्मदा पश्चिमेला जवळपास सरळ रेषेत आहे. विशिष्ट दिशा म्हणून विदिशा. कुत्रा. सावधान. शिवाजी महाराज तळेकर आणि संतोष महाराज पवार हे 20-22 वर्षाचे तरुण धरमरायाला भेटले. दोन्ही आळंदीकर. त्यांच्या 3ऱ्या मित्रासोबत परिक्रमाला निघालेले. कठोर आहे ते दक्षिण तटावरून चालत असताना कुत्र्याचा बाबतचा अनुभव त्यांनी सांगितला. कुत्रा शेजारून जात असता त्यांनी संतोष महाराजांवर हल्ला केला. ते घाबरून मागे सरले. त्यांचे 3रे मित्र हातातील काठी घेऊन कुत्र्यावर धावले. तत्क्षणी कुत्र्याने प्रतिहल्ला केला. 3ऱ्याचा चांगलाच चावा घेतला. एकमेकांच्या झटपटीत कुत्र्याने नंतर माघार घेतली. मात्र 3ऱ्या सहकार्यास फार त्रास झाला. कठोरा येथील नर्मदा आश्रमाचे महंत आयुर्वेदिक डॉक्टर आहे. त्या आश्रमात हे 3घे रात्र वसलेला गेले. प्राथमिक उपचार झाले. परिक्रमा खंडित करण्याचा सल्ला मिळाला. गहलगावात नर्मदा तटी हरिगिरी महाराजांचा अतिशय छान आश्रम आहे. शूलपाणेश्वराच्या जंगलात शिरण्यापूर्वी जे सामान यादव महाराजांनी जमा केले होते ते त्यांना या आश्रमात परत मिळाले. मात्र पैसे मिळाले नाहीत म्हणून ते थांबले होते. आज पुन्हा भेट झाली. आज आश्रमातल्या कुत्र्यांनाही भरपूर खायला टाकले. मात्र एका काळ्या टग्या कुत्र्याने एका छोट्या कुत्र्याला असं काही चावा घेतला की ते बिचारा बऱ्याच वेळ विव्हळत होतं. मोठी जखम झालेली दिसत होती. सावधान कुत्र्यापासून. त्याच दिवशी तळेकर पवार यांना त्यांचे पैसे मिळाले आणि त्यांनी पुढची वाट धरली. मैयाचे तमसा नाव कसे झाले? मैयाचे जल निळ्या रंगाच्या तेजाने युक्त आहे. महादेवाच्या कृपेने प्रलयाच्या रात्री नर्मदा उपस्थित होती म्हणून तमसा हे नाव तिला दिले गेले. गंगा नर्मदा भेट. स्कंद पुराणात 5मा अध्यायात असे म्हटले आहे की गंगा स्वयं
वर्षातून एकदा नर्मदेमध्ये राहण्यासाठी येते. हा दिवस वैशाख शुक्ल सप्तमीचा आहे अशी एक जनश्रुती आहे आणि अनेक थोर साधू संतांचा देखील या जनश्रुतीवर विश्वास आहे की गंगा एका कोळशासारख्या अतिशय काळ्या कुट्ट कपिलला गायीच्या रूपात येते आणि नर्मदेत ती 3 दिवस वास करते. या 3 दिवसात ती नर्मदेमध्ये स्नान व पान करते. तिसऱ्या दिवशी ती अत्यंत शुभ व स्वच्छ पांढरी गायहून बाहेर पडते. संत महात्मे आणि नर्मदा निवासी यांची असे सांगणे आहे की गंगा दशमीच्या दिवशी नर्मदा जीचे जल 6 इंचाने आपोआप वाढते. गंगामाता येण्याची सूचना आहे. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदातील शुद्ध दशमी प्रातःकाळी 6 ते 9 पर्यंत गंगामाता नर्मदेत स्थिर असते. प्रातः 9 ते 12 यमुनाशीचा वास असतो. मध्यान्ह 12 ते 3 सरस्वतीचा वास असतो. 3 ते 6 काळात मैया स्वरूपात असतात. विष्णू पुराणात मैया नागांची लाडकी बहीण आहे. नागराजाने असे वरदान दिले की जो मैयाचे मनापासून स्मरण करेल त्याला सर्पविषापासून भय नाही. नर्मदेला म्हणूनच म्हणतात पुण्यसलीला. शूलपाणेश्वराची झाडी वगळल्यास परिक्रमावासी पाय कोणत्या मार्गाने जातात? राजघाटावरून मैया किनारी शूलपाणेश्वर जंगल आहे ती सोडून परिक्रमावासी राजघाट, खेतिया, शहादा, प्रकाशा, अक्कलकुवा, डेडियापारा, राजपिपला असा प्रवास करून पुढे नर्मदेच्या कोणत्याही स्थळापर्यंत जातात. अनेक पर्याय आहेत. पुढे मैया किनाऱ्यावरून जगदीशमडी, अंकलेश्वर, हासोट, कठपोर, समुद्र आणि मग उत्तर तट. रूपमतीचे रेवाकुंड. अकबराचाच काळ. माळव्यात बाज बहादूरचा अधिकार होता. बाज बहादूरने एकदा नर्मदा मैया स्नान करण्यासाठी एका रूपवती ललना बघितली. तो तिच्या प्रेमात पडला. त्याने तिला मागणी घातली. ती त्याच्यावर प्रेम करू लागली. मात्र तिने अटी घातल्या. नित्य नर्मदा स्नान हे माझे व्रत आहे. ते तुम्हाला सांभाळावे लागेल. मी माझा धर्म सोडणार नाही. बाज बहादूरने अटी मान्य केला. मंडूगडावर राणीकरिता स्वतंत्र महाल बांधला. त्याचेच नाव रूपमती महाल. त्या महालाच्या कच्चीवर 2 मेघडंबऱ्या बांधल्या. एकात बसून राणी गाणी गात असे. दुसरे बाज बहादूर ऐकत बसे. इथूनच राणीला मैया दर्शन घडत असे. राणी जेव्हा वयोवृद्ध झाली तेव्हा नर्मदा स्नान आता रोज घडणार नाही या कल्पनेने व्याकुळ झाली. मैयावर तिची अपार श्रद्धा होती. मैयाला तिने साकडं घातलं. मैयाने तिला संकेत दिला की मी तुझा महालात येते. ज्या कुंडात जलप्रवाह उसळून वर आला ते रेवाकुंड आजही पाहता येते. जनश्रुती अशी आहे की राणीच्या सख्यांनी हीच मैया कशावरून असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर नर्मदा मैयाला बांगड्या चुनरी अर्पण करा. जर त्याच्या रेवाकुंडात प्रविष्ट झाल्या तर शंका राहणार नाही. तसेच झाले. आजही मैयाचा प्रवाह नर्मदेपासून रेवाकुंडात येतो असे मानतात. परिक्रमावासी मढून किनाऱ्यावरून न जाता वळसा घालून म्हणजेच लोणेरा, काळी बावडी, मंडूगड, बागपाण्या, धामणोद, महेश्वर असा पायी प्रवास करतात. मंडूगडावर रेवाकुंडातील जलात स्नान करतात, वंदन करतात. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी ओळखपत्राची नोंद होते काय? ओळखपत्राची सहसा गरज पडत नाही, त्यामुळे नोंद करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र अनेक ठिकाणी नाव नोंदवतात. काही ठिकाणी स्वाक्षरी करण्याचा प्रघात आहे. हे काम ओळखपत्राशिवाय होते, तरी ओळखपत्र जवळ असावे. चतुर्भुज श्रीराम. भगवान विष्णूंचा अवतार श्रीराम. मात्र चतुर्भुज श्रीरामाच्या मूर्ती पाहायला मिळत नाही. मंडूगडावर अशी मूर्ती असलेले एक भव्य मंदिर आश्रम आहे. परिक्रमावासियांची सेवा इथे केली जाते. बस परिक्रमेत मंडूगड घेतात का? बस परिक्रमा करणारे मंडूऐवजी इंदोर, उज्जैन या स्थानाकडे जातात. ही स्थाने मैयापासून बरीच दूर आहेत. मात्र महाकालेश्वराचं दर्शन अधिक महत्त्वाचं वाटत असावं. नारायण नारायण. मैया किनारी कोणाला यावंसं वाटत नाही. आलेला परत जात नाही. किंवा स्थान तरी निर्माण करणारच असंच एक अभिमान वाटावा. मराठी कर्तृत्व. महेश्वरच्या खालच्या अंगाला एक क्षेत्र आहे. सहस्त्रधारा. केवळ 8 किलोमीटर अंतर. दोन्ही ठिकाणावरून दोन्ही स्थान पाहता येतात. रात्री लाईट पाहण्यात मजा यावी. सहस्त्रधारा आता या पुढे अधिक चांगल्या रीतीने ओळखली जाईल. ते नारायण आश्रमामुळे. मैया किनारे खूप आश्रम आहेत, मोठे आश्रम आहेत, परंतु हा एक खरोखर अतिभव्य आश्रम. सासवडजवळ जे नारायणपूर आहे त्या ठिकाणच्या नारायण महाराजांनी या आश्रमाची निर्मिती केली. त्याच परिसरात काही गावे, त्यांची शिष्यमंडळींची, अगदी नारायणपूरची प्रतिकृती असलेली एकमुखी भव्य दत्तमूर्ती, समोर शिवपिंड, माई गणपती आणि मैयाची 2 मंदिरे. काही हजार माणसे रात्रवस्तीत राहू शकतील अशी व्यवस्था. मराठी माणसांना अभिमान बाळगावा आणि अवश्य भेट द्यावी असे ठिकाण. हो, संत काय कोणी जातीचे असतात का कोण्या प्रांताचे, भेशीचे, सब जग नारायण. परिक्रमा करताना एकट असावं की ग्रुप करून जावं. त्या वातावरणाशी आणि एकूण परिक्रमेविषयी छान जुळवून झालं की एकटं राहावं. तीच खरी परिक्रमा. एकटं जायचं या कल्पनेत जरा भीती हरभूर आहे. त्यासाठी ग्रुप करणे शक्य असल्यास जरूर करावं. मात्र त्यासाठी थांबावे लागत असेल तर बिनधास्त एकट्याने परिक्रमा उचलावी. प्रत्यक्ष नर्मदा. सती जाणे. जिथे परंपरा होती त्या देशाच्या एका सासऱ्याने आपल्या सुनेला म्हणाले, तू सती जाऊ नको, तुझी मला आणि राज्याला गरज आहे. धन्य तू सासरा, अधन्य ती सून, देवी अहिल्या. त्याचा
त्यांचा कालखंड विचारात घ्या. सन 1761 पानिपत युद्ध आपण हरलो. सर्वत्र त्या अपयशाचे बडसाद उमटलेले. अशा सुमारास म्हणजे 1765 साली देवींनी राज्यकारभार हाती घेतला. तब्बल 30 वर्षे म्हणजे 1795 पर्यंत त्यांनी राज्याची धुरी वाहिली. एक विधवा स्त्री इंदोरला राजधानी, मात्र नर्मदा मैयाचा किनारा निवडून महेश्वरलाच राहून राज्यकारभार केला. हातात सदैव महादेवाची पिंड, असं दुसरं उदाहरण नाही. काय उद्देश असावा? त्यांनी स्वतः त्याचा खुलासा केला. माझ्या प्रत्येक कृतीचा मला ईश्वराकडे जबाब द्यायचा आहे. काय तोलून बोलून मापून राज्य केलं असेल? कधी कोणावर अन्याय होईल का? त्यांच्या राज्यात मुसलमान गोण्यागोविंदांनी राहतात. राज्यनिर्मिती ही स्त्रींची इच्छा असे म्हणणाऱ्या शिवाजी महाराजांचीच तुलना करावी असा राज्यकारभार देवींनी केला. देवीचा कारभार पाहून इंग्रजसुद्धा स्तिमित झालेले आहेत. राघोबादादा होळकरांवर चालून जाण्याचा बेत आखत होते. ओळखपत्र हवेच का? ते कोणत्या प्रकारचे असते? क्वचित कोणी ओळखपत्र मागते, त्यामुळे ओळखपत्राची फार गरज आहे असे नव्हे. मात्र ते जवळ बाळगणे योग्य. आपला फोटो असलेले कोणतेही ओळखपत्र घ्या. त्याची छायांकित प्रत सोबत ठेवा. या प्रतीवर जिथून परिक्रमा सुरू कराल त्या ग्रामपंचायतीचा, नगरपालिकेचा शिक्का मारून मिळतो. त्यावर दिनांक असतो. हेच तुमचे परिक्रमेदरम्यानचे ओळखपत्र. प्रत्यक्ष नर्मदा देवींनी निरोप पाठवला. या माझ्या राज्यावरून चालून या. जिंकलात तर स्त्रीशी युद्ध जिंकून काय बहादुरी दाखवता तुम्ही, म्हणून जनता तुमची हाताळणी करेल. हरलात तर बेअब्रू होईल. निरोप पाठवताना बांगड्या पाठवण्यास ते विसरले नाहीत. परिणाम अपेक्षेप्रमाणे झाला. राघोबादादा माघारी फिरले. देवी अशी मुत्सद्दी होत्या. आपल्या राज्यातच नव्हे तर राज्याबाहेर जवळपास असे तो हिमाचल त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे राज्याबाहेरच्या जनतेची त्यांच्याविषयी आश्वासक राज्यकर्ते अशी भावना होती. स्वतःसाठी महाल बांधणारे राजे महाराजे गेले, मात्र जनतेसाठी केदारेश्वर ते रामेश्वर आणि द्वारकेपासून पूर्वेकडे पार दूरवर देवींनी मंदिरे बांधली. अशा 29 ठिकाणांची यादी महेश्वर येथील महालात पाहायला मिळते. आजही ती चांगल्या स्थितीत आहे आणि त्या रूपाने देवींना आमच्या हृदयात स्थान आहे. स्वतःसाठी रत्नजडित सिंहासन बनवणारे स्वतः गेले, सिंहासनी गेली, मात्र स्वतः पांढऱ्याच चादरीवर बसून राज्यकारभार करताना देवींनी कृष्णाकरिता सोन्याचा पाळणा केला. तो आजही पाहायला उपलब्ध आहे. केवळ नर्मदे तीरी राहणाऱ्या लोकांचे कल्याण करणाऱ्या नर्मदा मैयाला भारतभर कल्याण करायचे वाटले असेल, म्हणून देवी अहिल्याच्या रूपाने कदाचित मैयाचा अवतरण झाली असावी. माझ्या हे सिद्धांतातला पुरावा आहे. तो वाचकांनी तपासून पाहावा. मैयाच्या फोटोत मैयाच्या हाती महादेवाची पिंड असते. त्याचीच पिंड देवी अहिल्याच्या हातात आपण पाहत आलो आहोत. हाच तो पुरावा. परिक्रमा करताना सोबत कोणती स्तोत्रे पुस्तके ठेवावीत? आपल्या कुलस्वामिनीच्या इष्टदेवतेची, नर्मदा मैयाची, तसेच गुरूंनी काही सांगितले असल्यास ते सोबत ठेवावे. बस परिक्रमा. ओंकारेश्वरून बस परिक्रमा करायचा संकल्प केल्यास तिचा मार्ग असा असेल. दक्षिण तट, ओंकारेश्वर, सनावत, खरगोन, जुलवणी, अंजन, बडवाणी म्हणजे राजघाट, खेतिया, शूलपाणेश्वर, मणिनागेश्वर, सगडिल्या म्हणजे गुमानदेव, अंकलेश्वर, हासोट, बिमलेश्वर, परत कठपूर. नाव कठपूरवरून सुटतात. सूचना: नाव सुटल्यावर बस अंकलेश्वरला माघारी जाऊन तिथून नर्मदा पुलावरून उत्तर तटावर जाईल. भडोस ते मिट्टीचे लय असा पश्चिमेकडे प्रवास करून तुम्हाला घेण्यासाठी थांबेल. उत्तर तट: मिट्टीचे लय, भरोच, नारेश्वर, तिलकवाडा, अंबाजी हाफेश्वर, कोटेश्वर, मंडू, महेश्वर, बरवाह, धावडीकुंड, नेमावर, नीलकंठ, बरमान घाट, झोतेसर, बेडा घाट, जबलपूर, कुंडम, शहापुरा, पाली, शहाडोल, अमरकंटक. सूचना: कोटेश्वरवरून इंदोर उज्जैन करून देवास मार्गे नेमावर असा प्रवास काहींना करायला आवडतो. मांडू, धावडीकुंड ते वगळतात. दक्षिण तट: अमरकंटक, करंजिया, डिंडोरी, महाराजपूर, लखनौदीन, बरमान, होशंगाबाद, हरदा, हरसूद, खांडवा आणि मग ओंकारेश्वर. सुमारे 3600 किमी एवढा परिक्रमेचा प्रवास होतो. बस परिक्रमा आयोजन करणारे यात त्यांच्या सोयीप्रमाणे बदल करतात. काही जण कठपूर ते मिट्टीचे लई हा समुद्र प्रवास टाळतात आणि बसमधून अंकलेश्वरला येऊन नर्मदेच्या पुलावरून भरोसला येतात. पश्चिमेकडे मिट्टीच्या लईला जाऊन पुन्हा भरोसला येतात. नर्मदा पार करण्याबाबत प्रत्येकाचे स्वतंत्र मत असू शकते. परिक्रमेदरम्यान कॅमेरा सोबत ठेवावा का? सुरक्षित राहील का? कॅमेरा जरूर ठेवा, सुरक्षित राहतो.